नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर महाराष्ट्रामध्ये विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर योजना असतील, तर या सर्व योजनांचे जसे की पी-एम किसान, त्यानंतर नमो शेतकरी या सर्वच योजनांचे पैसे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जातात. तर लक्षात घ्या, आधार सेडिंग करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जावं लागतं. आता NPCI जे पोर्टल उपलब्ध झालेले आहे, त्यामध्ये मोबाईलमध्ये तसेच पीसीच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या हे NPCI मॅपिंग म्हणजेच आधार संलग्न बँक खाते करू शकता. तर आधार सेडिंग करण्यासाठी सर्वप्रथम NPCI पोर्टलवरती यायचं आहे. अशा प्रकारे संपूर्ण पोर्टल हे नवीन पोर्टल आहे, तुम्हाला पाहायला मिळेल. लिंक आपल्या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर येथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कन्झ्युमर, तर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. मोबाईलमध्ये देखील ही वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता. तर कन्झ्युमर या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता की भारत आधार इनेबलर अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. या टॅबवर तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे. थोडंसं लोडिंग होईल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सीडिंग किंवा डिसीडिंग या प्रकारचे दोन ऑप्शन आहेत. आधार सीडिंग करण्यासाठी सीडिंग या प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट बँक, तर लक्षात घ्या तुम्हाला कोणकोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे, तर येणाऱ्या ऑप्शनमधील बँक तुम्हाला निवडायची आहे. तर सध्या काही ठराविकच बँका आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. इतर ज्या बँका आहेत यांची लिस्ट लवकरच पोर्टलवरती अपडेट होणार आहे. तर यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर कर्नाटका विकास ग्रामीण बँक, तर या प्रकारच्या बँका ॲड झालेल्या आहेत. अधिक बँका आहेत त्या लवकरच ॲड होतील. तर या ठिकाणी बँक ऑप्शन घ्यायचा आहे. बँक ऑप्शन घेतल्यानंतर तुम्ही फ्रेश सीडिंग आहे का किंवा तुम्हाला आधार संलग्न बँक खाते आहे ते बदलायचं असेल तर मुवमेंट अशा प्रकारचा विथ द सेम बँक विथ अनादर अकाउंट, म्हणजे सेम बँक असेल, अकाउंट नंबर दुसरा असेल किंवा मुवमेंट फ्रॉम अनादर बँक अकाउंट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्ही वापरू शकता. तर यामध्ये फ्रेश सीडिंग असेल तर त्याचा अकाउंट नंबर, बँकेचं नाव टाकून अकाउंट नंबर, त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर येथे संपूर्ण माहिती टाकायची आहे. अंडरटेकिंग बॉक्स ज्या आहेत तर यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाईप करून प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती आधारला रजिस्टर्ड जो मोबाईल आहे तिथे OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून तुम्हाला हे व्हेरिफिकेशन करता येईल. तर अशा प्रकारे सध्या फक्त काही ठराविकच बँका ॲड झालेल्या आहेत. लवकरच इतर बँका ॲड होतील. तर यानंतर तुम्हाला जो स्टेटस आहे आधार सेडिंग करून झाल्यानंतर आधार स्टेटस चेक करण्यासाठी याच पेजवरती यायचं आहे. येथे ॲरो देखील देण्यात आलेला आहे. तर येथे गेट आधार मॅपिंग येथे पाहू शकता की गेट आधार मॅपिंग हिस्ट्री या टॅबवर क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला तुमची मॅपिंग हिस्ट्री यामध्ये आधार नंबर टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा टाईप करून सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. पुन्हा आधार संलग्न बँक खात्यावरती OTP पाठवला जाईल आणि OTP टाईप करून तुमचा आधार सेडिंग झालेला आहे की नाही हे तुम्हाला पाहता येईल. साधारणतः 2 ते 3 दिवसांचा वेळ या आधार सेडिंगला लागतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या NPCI या पोर्टलवरून आधार सेडिंग करू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या फक्त काहीच बँका आहेत आणि लवकरच यामध्ये बँका ज्या आहेत त्या बँकांची लिस्ट ॲड होईल. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता, तर अशा प्रकारे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.